असं करून आपण आपल्याच संस्कृतीचा किंवा आपल्या हेरिटेज साईट्सचा अनादर करतोय का? अगदीच मला असं वाटतं. तू तर म्हटलीस अनादर, मी तर म्हणेन विपर्यास. Acting is not an individualistic art. Acting is always in terms of the writer. हं. Acting is always in terms of the director. तर एखादा कलाकार त्याची पॉलिटिकल विचारसरणी त्याच्या कलेत त्या कलांमधनं जास्त प्रकर्षाने व्यक्त करू शकतो. करायचं का नाही तो त्याचा प्रश्न आहे. राईट. म्हणजे मला ना आता सेन्सिटिव्ह संवेदनशील नायक कुठे दिसतच नाहीत. प्रत्येक नायकाचे केस वाढलेत, दाढी वाढली आणि तो रक्ताळलेला आहे. सो तुमचं ह्याच्यावर काय मत आहे? इज इट जस्ट द मार्केटिंग गिमिक कारण लोकांना ते बघायचं आहे? ऑर दिस इज जस्ट लिबर्टी ऑफ आर्ट? नाही, मला असं वाटतं की याचा मी निषेध करेन. या सुखांनो या, असं म्हणत फॉरेनच्या पाटलिणीबरोबर केला जिंदगी मॅरेथॉनचा प्रवास. मर्मबंधात तुझं वीण सख्या रे म्हणत केली बार्डो, बर्नी आणि आम्ही बटरफ्लाय यांची बेरीज वजाबाकी. अथांग नातं आहे नाट्य, नृत्य आणि अभिनयाशी. इट गिव्स मी सो मच हॅपीनेस कारण आज स्टुडिओमध्ये आहेत गिरीश परदेसी. गोष्ट आहे 1993ची. एका अमेझिंग अशा कॉलेजच्या सुंदरशा कॅम्पसमध्ये तरुणाईचा उत्सव चालू होता. गप्पा, गोष्टी, कॉलेज कट्टा, चहा, कॉफी आणि बरंच काही. पण तिथे जन्माला घेत होतं एक विलक्षण स्वप्न. एका तरुण मुलाला भेटले एक विलक्षण व्यक्तिमत्व आणि त्याच्या आयुष्याने घेतली एक मोठी कलाटणी. मी बोलत आहे गिरीश परदेसी सरांबद्दल आणि त्यांची पहिली भेट होती पंकज दुबे सरांबरोबर. आणि सुरू झालं अभिनयाचं नवीन पर्व. आज दीप्ती टॉक्सच्या नव्या सीझनमध्ये माझे फर्स्ट गेस्ट आहेत अमेझिंग अमेझिंग ॲक्टर आणि आजचे कूल सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, डान्सर, अभिनयाला शिकवणारे गाईड. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, आदाब आणि नमस्कार. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. दीप्ती टॉक्सच्या सीझन 2च्या नव्या कोऱ्या करकरीत पहिल्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि जसं मी म्हणाले, आज मला कृतकृत्य व्हायला होतंय कारण की आजचे माझे असे गेस्ट आहेत ज्यांच्या कामाबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. देर इज नॉट अ वन स्टोन दॅट ही हॅज नॉट टर्न. नाट्य, नृत्य, अभिनय, थिएटर सगळ्यामध्ये सरांनी खूप छान छाप सोडलेली आहे. आणि आज त्यांच्या अशा एका पेहलूला आपण उलगडणार आहोत जो कदाचित कोणालाच माहिती नाहीये. सो सर, आपण हा प्रश्नांचा प्रवास सुरू करूया. येस, डेफिनेटली. आणि सो मला हे आवडलं, की असा पैलू जो इतर ठिकाणी कुठे अ, अ, व्यक्त झालेला नाहीये, समोर आलेला नाहीये. दॅट्स रिअली नाईस. सो सर, मी जेव्हा स्पेशली पॉडकास्टबद्दल स्टडी करत असते माझ्या एस्टीम गेस्टबद्दल, अ, तुमच्या कारकिर्दीचं स्टडी करत असताना एक अमेझिंग अशी गोष्ट माझ्या नजरेत पडली आणि मला त्या शब्दाला गुगल करावं लागलं. तो होता एंडॉलॉजी. सो सरांनी एम-ए इन एंडॉलॉजी केलेलं आहे आणि जेव्हा मी याबद्दल स्टडी केलं, की एक्झॅक्टली काय आहे, आय केप्ट थिंकिंग की एखाद्या अभिनेत्याला हे का करावंसं वाटेल? त्यातनंच मला कळालं सरांचं हेरिटेज साईटबद्दल, कल्चरल लव्ह आणि त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, ऐतिहासिक वास्तूंबद्दल असणारं स्पेशल प्रेम. सो गिरीश परदेसी यांचा हा अनसीन पैलू आपण त्यांच्याकडनंच उलगडवूया. काय आहे सर हे? खरं तर काय झालं, की 2016-17 मध्ये 16-17 पर्यंत मी खूप टेलिव्हिजन सीरियल, फिल्म्स, मालिका ह्याच्यामध्ये बिझी होतो आणि मग 17 मध्ये मला असं वाटलं, की अभिनेता असणं हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, जे मला एक्सप्लोर करायला पाहिजे. जे साधारणतः 40s मध्ये सगळ्या लोकांचं होतं बहुतेक, की अभी ये कर लिया और क्या करना है जिंदगी के साथ. असं एक्सप्लोर करत असताना मी अल्टरनेटिव्ह एक्सपेरिमेंटल थिएटर करायला लागलो आणि तेव्हा मला
इंडॉलॉजी बद्दल कळलं माझ्या कंटेम्पररी रंगकर्मींकडनं. आणि मग मला असं जाणवलं की काय आहे इंडॉलॉजी. तेव्हा मला असं जाणवलं की निओलिथिक, पॅलिओलिथिक म्हणजे अश्मयुगीन, पुराश्मयुगीन, ताम्रपाषाणयुगीन मानवापासून, कालापासून अगदी 12व्या शतकापर्यंतचा आपल्या भारताचा अ, अभ्यास म्हणजे संस्कृतीचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास. आणि मला असं वाटलं की आणि खूप सायंटिफिक अप्रोचनी म्हणजे त्याला कुठली धार्मिक किंवा आध्यात्मिक बाजू नाही, तर अगदी शास्त्रीय अनेक्डोट्स असलेली बाजू. तर मला असं वाटलं की हे इंटरेस्टिंग आहे, की आपल्या भारताला, आपल्या भारताच्या संस्कृतीला नॉन जजमेंटल होऊन आपण जाणलं पाहिजे. कारण इतके पूर्वग्रह दूषित गोष्टी आपल्या समोर येत असतात. तर त्यातनं आपल्याला आपला दृष्टिकोन क्लिअर कसा करायला पाहिजे म्हणून मग मी अ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात एम-ए इन इंडॉलॉजी हा कोर्स पूर्ण केला आणि या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. आणि मी खरंच सांगतो, की मी हा का केला? तर स्वतःची मुळं जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. राइट. की आपण भारतीय स्वतःला म्हणवतो म्हणजे आपलं भारतीयत्व काय आहे? आपली भारतीय संस्कृती किती प्रगल्भ आहे, किती उच्च आहे आणि अ, किती डीप आहे. आणि त्याचा प्रत्यय मला अगदी त्या कोर्समध्ये आला. म्हणजे आपले मेटाफिजिक्स, आपले तत्वज्ञान खूप वेगळं होतं जगाच्या. पण परंतु तितकंच ते कंटेम्पररी आणि मॉडर्न सुद्धा होतं. ओके. हा मला प्रत्यय त्या अभ्यासातनं जाणवला आणि इतकं म्हणजे मी तर म्हणेन जगातली सगळ्यात उच्च संस्कृती म्हणजे आपण ग्रीक संस्कृती किंवा इराणियन संस्कृती असं मानतो. पण त्याच्याही जास्त मोठी किंवा जास्त प्रगल्भ आपली भारतीय संस्कृती असं मला वाटतं. वॉव! सो जोक्स अपार्ट सर, मिडल एज क्रायसिस ही एक ट्रेंडिंग टर्म आहे. लोकं टॅटू करतात, सोलो ट्रिपला जातात, ओके. फार तर फार एखादी बाईक घेतात. बट आय थिंक यू डिड समथिंग अनथिंकेबल. तुम्ही एम-ए इन एंडॉलॉजी केलंत हो. आणि नॉट जस्ट मिडल एज क्रायसिस म्हणून मला असं वाटतं कुठेतरी सरांच्या मनामध्ये, सरांच्या थॉट्समध्ये कुठेतरी हा एक स्पार्क होता, जो कोणी आधी बालपणामध्ये कधीतरी एक असेल, मनात असेल. घातलेला अगदीच, असणार. अगदीच. सो इंडॉलॉजीमध्ये एक शब्द आला होता, ज्याच्यामध्ये होतं हेरिटेज. आणि आपल्यासाठी हेरिटेज म्हणजे काय? तर ऐतिहासिक वास्तू, किल्ले, वारसा. वारसा आणि नॉट जस्ट फोटोंमध्ये बघण्यासाठी किंवा त्यांना सुशोभित करण्यासाठी, पण आपण त्याचं कसं जडण-घडण करतोय, त्याचं जतन कसं करतोय, ॲब्सोल्युटली. आपण त्यांचा जीर्णोद्धार कसा करतोय. पण एक वेगळा प्रश्न मी विचारू इच्छिते. आजकाल ना आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजसाठी, सो कॉल्ड रील्ससाठी, सेल्स मार्केटिंग इव्हेंटसाठी ऐतिहासिक वास्तूंचा वापर स्लॅश गैरवापर केला जातोय. हे खरंच तत्वात बसण्यासारखं आहे का? आणि असं करून आपण आपल्याच संस्कृतीचा किंवा आपल्या हेरिटेज साइट्सचा अनादर करतोय का? अगदीच मला असं वाटतं. तू तर म्हटलीस अनादर, मी तर म्हणेन विपर्यास. कारण इतक्या महत्त्वाच्या वास्तू, किल्ले, मंदिरं, महाल, वाडे आपल्या भारतामध्ये आहेत, होते. परंतु त्याच्या बाबतीत मुळात माहिती खूप कमी लोकांना. पहिला मुद्दा असा होतो. आणि त्याच्यामुळे त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे त्याची काय व्हॅल्यू आहे, हे लोकांना माहिती नसतं आणि मग त्याचा विपर्यास व्हायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, साधंच तू हे बघ ना, कितीतरी किल्ल्यांच्या ठिकाणी, मंदिरांच्या ठिकाणी, वास्तूंच्या ठिकाणी लोक ते स्वतःचं नाव कोरतात आणि ते हार्ट काढतात आणि त्याच्यातनं तो एरो काढतात. अरे नाही, तुम्ही असं करू नका. म्हणजे तुम्ही त्या वास्तूचा एकतर अपमान करत आहात आणि त्याला नष्ट पण करत आहात. शिवाय मी अनेक ठिकाणी भारतात हिंडलो. काही-काही ठिकाणी आहे, जतन केलेलं आहे. अगदीच खूप छान जतन केलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी त्या बौद्ध गुफा असतील, जैन गुफा असतील, मंदिरं असतील आपली, त्यावरचे महत्त्वाचे शिलालेख आहेत, ते लोप पावत चाललेत. त्या हं, शिलालेखांमध्ये काय आहे माहिती की त्या राजाची वंशावळ आहे, हं. की हे मंदिर कुणी दान दिलंय, त्याचं नाव तिथे असतं.
म्हणजे आपल्याला तिथून त्या लेखावरनं त्यावेळची आपली व्यापारिक किंवा इकॉनॉमिकल किंवा सामाजिक परिस्थिती आपल्याला त्या लेखांवरनं कळते. ते लेख लोप पावत चाललेत. मग जर अशा महत्त्वाच्या गोष्टींना आपण जर हरवलं, तर आपण आपल्याला जाणणार कसे? आणि आपला दृष्टिकोन भ्रष्ट करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. फॉर एक्झाम्पल किल्ले. किल्ले जर त्यांचं आपण जतन नाही केलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी काय होती आणि त्यांच्या विचारसरणीनुसार त्यांनी काय वास्तुस्थापत्य निर्माण केलं आणि ते किती भक्कम होतं, किती विचार करून ती सगळी वास्तू निर्माण केली होती, हे आपल्याला कळणार कसं? अगदी. म्हणजे वास्तू जर आपण जतन केली, जाणली, तर त्या माणसांची विचारसरणी आपल्याला कळू शकते. राइट. म्हणून ते खूप गरजेचं आहे आणि जसं तू म्हटलीस तसं अनेक म्हणजे आता खूप जणांनी रोखलं, खूप जण रोखतायत, पण तरीही अनेक ठिकाणी किल्ल्यांवर जाऊन लोक पार्ट्या करतायत किंवा इतर काही गोष्टींसाठी त्याचा वापर केला जातो. तर टाईट सिक्युरिटी पाहिजे अशा ओके. ठिकाणी. अगदी खरं. त्याशिवाय ते होणार नाही आणि टाईट सिक्युरिटी करायची वेळ आली म्हणून आपल्याला ती हे आपलं ठेवावी काम लागते. जर नशिबी जर आपणच त्याची व्हॅल्यू ठेवून तिथे त्या गोष्टी केल्या नाहीत, तर सिक्युरिटी ठेवण्याची वेळच येणार नाही. पण काय करणार? परिस्थिती तशी आल्यामुळे ते करावं लागतंय. तर रील्स जर तुम्ही तिथे शूट करत असाल, तर तुम्ही त्याच्या बाबतीत माहितीपूर्वक रील्स शूट करा. फॉर एक्झाम्पल बाबू गेनू चौक आहे आपला मंडईच्या येस. बाहेर. पण बाबू गेनू हे कोण होते हे कुणालाच ठाऊक नाहीये. स्पेशली आजच्या युथला. जेव्हा भारतामध्ये स्वदेशी आंदोलन सुरू झालं होतं, विदेशी कपड्यांची होळी करण्याचे सगळ्या देशात आंदोलन सुरू होतं, तेव्हा विदेशी कपड्यांचा ट्रक जेव्हा पुण्यात आला, तेव्हा तो येऊ नये म्हणून बाबू गेनू त्या ट्रकच्या खाली अ, जाऊन झोपला आणि त्याच्या अंगावरून तो ट्रक नेला गेला. आणि तिथे त्याचं ते बलिदान झालेलं आहे. तिथे ते हुतात्मा झालेले आहेत म्हणून त्या चौकाला बाबू गेनू चौक असं म्हणतात. माझं असं म्हणणं आहे, की जर तुमची मुळं भक्कम असतील ना, तर तुमचा वृक्ष जास्त डेरेदार होतो, फुलतो, वाढतो आणि जास्त काळ टिकतो. म्हणजे माणसाने आपली मुळं जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि त्यातनंच भारतीयत्व आणि इंडॉलॉजी दोन्ही. आलं. सो बिफोर वी गो फर्दर इनटू टुडेज पॉडकास्ट थोडंसं परत मागे जा आणि सरांनी 10 सेकंद आधी जे सांगितलंय स्टे रूटेड. हे 2 शब्द तुमच्या आयुष्यामध्ये खूप 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 महत्त्वाचे आहेत. आज सगळं काही ट्रेंडिंग आणि व्हायरल होतंय. परंतु हे सगळं करत असताना आपण माणूस म्हणून कुठेतरी खचतोय का ह्याच्याकडे प्लीज लक्ष द्या. सो सर मी खूप प्रीची नाही साउंड करायचा प्रयत्न करतेय, पण आपण बोललो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. मी म्हणेन की आज आपण बोलतो एंटरप्रेन्योर, स्टार्टअप, वर्किंग वुमेन हे सगळ्या मोठ्या-मोठ्या आपण टर्म्स यूज करतो. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता, आदरणीय जिजामाता हे दोघे एक असं डिओ होतं, की ज्यांनी अहेड ऑफ द टाईम थिंक केलं, की आपल्यासाठी, आपल्या रयतेसाठी आपलंसं काहीतरी पाहिजे. आपलं हिंदवी स्वराज्य पाहिजे. आणि या छत्रपतींना आपण सॉरी टू से पण आपल्या वेळेनुसार आपण त्यांना स्मरतो, त्यांची आठवण काढतो. पण त्यांची जी तत्व आहेत, आपण म्हणतो की शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप. त्यांनी आपल्या रयतेसाठी काय केलं? त्यांनी लहानपणीपासून मावळा म्हणून जे ट्रेनिंग घेतलं, त्यांचं मातृप्रेम, त्यांची गुरुभक्ती, त्यांचं विमेनसाठी असणारी जी शिवलरी आपण शब्द यूज करतो. युद्धनीती म्हणजे गनिमी कावा हा शब्दच त्यांनी ही टर्मच त्यांनी कॉइन केली. पण हे सगळं विसरून आपण त्यांच्या तत्वांपासून दूर जातोय, ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणावसं वाटतंय सर? समर्थ रामदास स्वामी यांनी जसं लिहिलेलं आहे, की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. माझ्या दृष्टीने आत्ता अशी वेळ आलेली, की त्यांचा प्रताप केवळ आठवून अ, पुरेसं नाहीये. राइट. तर त्या आपल्या आजच्या सामाजिक आणि दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कसा त्यांचा वापर करतो, हे जास्त समर्पक राहील. कारण केवळ स्टेटस ठेवून WhatsAppला किंवा रील टाकून किंवा सोशल मीडियावर टाकून आपण
ठीक आहे, एक भावना त्याच्या मागे असेल, मी नाही म्हणत नाहीये. परंतु तेवढं पुरेसं नाहीये. जसं त्यांनी स्वाभिमानाने स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. किती विपरीत परिस्थितीमध्ये. कारण त्यांनी भारताचा इतिहासच बदलून टाकला पूर्ण. तर तो आपण त्याच्यापासून इन्स्पायर होऊन आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसं संघर्ष करायला पाहिजे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं समाजामध्ये वावरायला पाहिजे, स्त्रियांशी कसं वागायला पाहिजे, आपली आर्थिक धोरणं काय असायला हवीत, ह्याचा विचार जर आपण अंगीकारला आणि वर्तणूक अंगीकारली, तर ते जास्त समर्पक राहील. केवळ त्यांच्या जयंतीला डी वाजवून किंवा मोठमोठ्याने गाणी लावून ही शिवजयंती अ, पुरेशी नाहीये असं मला वाटतं. अपुरी आहे, अधुरी आहे. त्यामुळे विचार करायला पाहिजे आज. किंबहुना शिवाजी महाराजांचे इतिहास किती लोकांनी वाचलेत हा पण एक प्रश्न आहे. आपण केवळ त्या डी समोर नाचायला जातो. बरं त्या डी-जेमध्ये जी गाणी लागतात म्हणजे ती पण कुठली गाणी असतात मला तर ती गाणी पण माहिती नसतात पहिली गोष्ट. त्याचा आणि त्या व्यक्तीचा, त्याचा आणि त्या सणाचा काहीही संबंध नसतो. कुठलीतरी एक तिसरीच गाणी त्या डी-जेमध्ये वाजवली जातात आणि हे खूप त्रासदायक आहे. शिवाय ते डेसिबल्स क्रॉस करतात. म्हणजे जवळ-जवळ 1-1 किलोमीटर पर्यंत ती गाणी येत असतात. अनेक लोकांना हार्ट अटॅक आलेले आहेत. अनेक लोकांचे कान बधीर झालेले आहेत. त्या लेझर लाईट्समुळे डोळ्यांना इजा झालेली आहे. तर हे सगळं कुठे घेऊन जाणार आहे? मला खरंच असं वाटतंय, की आय एम सो ग्लॅड आपण या गोष्टीवर बोलतोय बोलतोय. आता. कारण की हे बोलायला ना कुठेतरी ॲप्रिहेन्शन आलंय आता, की अरे हे बोललं तर कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या जातील. आपल्या धार्मिक भावनांना आजच्या नाही आहेत, आपल्या अँसेस्टर्स पासून चालत हो. आलेले आहेत. प्रभू श्रीराम जेव्हा वनवासानंतर अयोध्येत आले, तेव्हा पूर्ण नगरीने त्यांचं दिवे लावून स्वागत केलं. पण अनफॉर्च्युनेटली आजच्या सगळ्या धार्मिक, सांस्कृतिक उत्सवांमध्ये ते कुठेच नसतात. फक्त आपलं सेलिब्रेशन असतं आणि ते सेलिब्रेशन समटाईम्स खूप अगली आणि विकृत असतं. म्हणजे मला नाही वाटत, की मुली त्या सेलिब्रेशनमध्ये सेफ असतात. हो. मला नाही वाटत छोटी मुलं, वृद्ध त्या सेलिब्रेशनमध्ये सेफ असतात आणि जसं तुम्ही म्हणालात, की ध्वनी प्रदूषण, लाईट्समुळे डेसिबल्स. हो. होणारं प्रदूषण हे सगळं तिथे असतं आणि अत्यंत इर्रिलेव्हंट आणि घाणेरडी अशी गाणी चालू असतात. सो पुन्हा आपण त्याच टॉपिककडे येतोय. आर वी लूजिंग आवर कल्चर? आर वी साइड ट्रॅकिंग आवर बिलीफ आणि आपली श्रद्धा आपण साइड ट्रॅक करतोय का आणि एका वेगळ्याच अनवॉन्टेड वाटेवर जातोय का? हो. अगदीच मला असं वाटतं, की कुठेतरी ना मिसगाईडन्स खूप होतो. उदाहरणार्थ जसं तू म्हटलीस तसं हे डी वाजवणं, त्याच्यावर बीभत्स हालचाली करून नृत्य करणं, त्याच्यावर काही अंगविक्षेप करणं, त्याच्यावरती घाणेरडी गाणी लावून हे करणं, त्या लाईट्सचं हे करणं, रस्ते ब्लॉक करणं. हे ह्या गोष्टीतनं त्यांना कुठला आनंद मिळतो, म्हणजे त्यांना कुठेतरी एक व्हिक्टोरियस फीलिंग येतं, अग्रीड. की इट्स अ पॉवर गेम अल्टिमेटली. की येस वी आर पॉवरफुल, वी कॅन शो आवर सोशल प्रेझेन्स. तर ते आहे. परंतु त्याच्यामुळे लोकांना जो आणि समाजातल्या लोकांना त्रास होतोय त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला जर सोशल पॉवर आणि तुम्हाला जर सामाजिक स्थान प्रबळ करून दाखवायचं असेल, तर त्याच्यासाठी अनेक दुसरे मार्ग आहेत. ते आपण अंगीकारले पाहिजेत असं माझं मत आहे. उदाहरणार्थ काही-काही ठिकाणी खूप चांगले प्रकल्प राबवले जातात. जसं रक्तदान शिबिर आहे, हेल्थ चेकअप कॅम्प्स होतात किंवा अन्नदान वाटप आहे किंवा काही गरिबांना कपडे वाटप आहे वगैरे. अशा गोष्टींनी जास्त समाजातलं स्वतःचं स्थान किंवा नोकरी, एम्प्लॉयमेंट अगदी. किती मोठा फॅक्टर आहे. तो देणं. ह्या गोष्टीतनं जर आपण समाजातलं स्वतःचं स्थान प्रबल केलं, तर हे डी-जे सारख्या ह्याच्यातनं आपलं स्थान व्यक्त करण्याची गरज भासणार नाही लोकांना. मला खूप म्हणजे मला भारावून गेल्यासारखं वाटतंय, की मी कधीही विचार केला नव्हता, की एका अभिनेत्याबरोबर पॉडकास्ट करताना मी अध्यात्म या टॉपिकला सुद्धा टच करीन.
आणि नाऊ दॅट वी आर टॉकिंग अबाउट स्पिरिच्युअल जर्नी, मी तुमच्या बऱ्याच रील्समध्ये, इंटरव्ह्यूजमध्ये पण पाहिलंय दॅट यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन. यू हॅव अ डिफरंट वे टू लुक ॲट इट. तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आता काही मी नाव घेऊ इच्छित नाही, पण काही घटना झाल्या आहेत आणि ज्याच्यामुळे मी ॲज अ यंग वुमन, मला तरी असं वाटतं, की अशा सगळ्या घटनांमुळे ना कुठेतरी श्रद्धेला हो, तडा जातोय. अगदीच. आणि ठीक आहे, त्यांचं स्टिंग ऑपरेशन होतंय, माणसं जागृत होतायत. कारण अजूनही ना एक भाबडी श्रद्धा देवावर, देवासाठी काम करणाऱ्या लोकांवर आहे. आणि अशा काही फेक धार्मिक गुरूंमुळे फर्स्ट ऑफ ऑल आय फील आपल्या श्रद्धेला तडा जातोय आणि त्याचबरोबर जनतेमध्ये सुद्धा त्याचा एक अवेअरनेस आलाय. पण करेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत नाहीये का सर, की आता मग कोणाकडे बघायचं? नक्की कोण खरा? खूप चांगला प्रश्न आहे हा. आपण अध्यात्मापासून सुरुवात करू. अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी, मला असं वाटतं, की अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी हा अतिशय वैयक्तिक विचार आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल्यावर, एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर, एखाद्या मंदिरात गेल्यावर, एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यावर शांतता वाटते, मन शांत होतं, जगापासून अलिप्त होण्याची भावना निर्माण होते. अलिप्त म्हणजे किंवा अवे होण्याची भावना. तर दॅट इज सम काइंड ऑफ दॅट, आणि व्हिच गिव्स यू सम काइंड ऑफ अ पीस, इनर पीस, नॉट आउटर पीस. दॅट इज अध्यात्म, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. टू सम, नॉट ऑल. काही लोकांना ते अध्यात्म वाटू शकतं. माझ्यासारख्या कलाकाराला, मी नाटक करतो, अभिनय करतो, परफॉर्म करतो, हे माझ्यासाठी अध्यात्म आहे. वाह! एखादा जर एखादी जर नृत्यांगना असेल, आय एम शुअर ती जेव्हा परफॉर्म करत असते ऑन स्टेज, दॅट इज द स्पिरिच्युअलिटी फॉर हर. पेंटिंग, लेखन, एखादा माणूस जर पेंट करत असेल, तर त्याची जी एक कनेक्शन कुठल्यातरी एका वेगळ्या झोनशी होत असतो, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. तर अध्यात्म हे फार वैयक्तिक गोष्ट आहे. आता अध्यात्म म्हणजे काही लोकांना असं वाटतं, की अ, अ, पोथी वाचन करणं किंवा ध्यानधारणा करणं किंवा जपमाळ करणं. पण त्यातनं त्यांना जो एक आंतरिक आनंद मिळतो, समाधान मिळतं, शांती मिळतं, दॅट इज देअर अध्यात्म, व्हिच आय रिस्पेक्ट. ते येस. अगदीच असू शकतं. काही व्यक्ती मला सॉरी काही व्यक्ती मला अशा भेटल्या होत्या, की आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन. पण मला असं वाटतं, की जो स्पिरिच्युअल पर्सन असतो ना, त्याला सांगण्याची कधीच गरज भासत नाही. ते इतरांना आपोआप त्याच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, त्याच्या वावरातनं, तो रूममध्ये आला तरी त्यातनं जाणवत असतं, की ओके, देअर सम काइंड ऑफ अ मॅजिक ऑर देअर सम काइंड ऑफ एन ऑरा विथ हिम. जो म्हणतो ना, आय एम अ व्हेरी स्पिरिच्युअल पर्सन, असं कधी कोणी सांगत नाही. मला तेच हास्यास्पद वाटायचं. आणि हा जो एक सगळ्या बुवाबाजीचा जो काही स्तोम समाजामध्ये आहे, असं आत्ता आपल्याला वाटतं. पण हे केवळ सोशल मीडियामुळे आपल्या समोर आलेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. काही चांगली माणसं असतात, काही वाईट माणसं असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर तुम्ही कोणत्या माणसाशी तुमचा संपर्क येतोय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर असं वाटलं, की हा माणूस फसवा आहे किंवा हा आपला गैरवापर करून घेतोय, तिथे जर तुमचा एक इनर कॉल आला, तर तो माणूस तुमच्या योग्य नाहीये. पण असं जर जाणवलं, की तो माणूस मला मदत करतोय, की मला एक माझं कनेक्शन त्याच्याशी डेव्हलप झालेलं आहे, देन दॅट पर्सन इज गुड फॉर यू, किंवा त्या माणसाशी होणारं तुमचं नातं ते समर्पक आहे, योग्य आहे. पण आता खरा माणूस कसा, खोटा माणूस कसा हे कसा ओळखायचा? तर हा प्रत्येकाचा लढा आहे, मी असं म्हणेन. ज्या व्यक्तीशी मी रिलेट होऊ शकलो, ज्या व्यक्तीकडे जाऊन मला समाधान लाभलं,
गरजेचं नाही की त्या व्यक्तीकडे जाऊन तुला समाधान लाभेल. हा शेवटी एक इंडिव्हिज्युअल कनेक्ट असतो. तो आपण मानणं गरजेचं असतं. आणि तू म्हटल्याप्रमाणे स्टिंग ऑपरेशन्स होतात, ते व्हिडिओज बाहेर येतात, लोकांना त्यांच्या बाबतीत बरंच काही कळतं. खूप ते सगळं ड्रॅमॅटिक आहे. खूप डिस्टर्बिंग पण आहे ॲक्चुअली. पण हे आत्ता सोशल मीडियामुळे समोर आलं. मग काय पूर्वी नव्हतेच का भोंदू बाबा? पूर्वी पण होते, पण ते कदाचित समोर येत नसतील. आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती नसते. आपल्याला ते केवळ वृत्तपत्रातनं पूर्वी समोर यायचं. पण आत्ता लोक जास्त अवेअर व्हायला लागलेत आणि कुठेतरी लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. हेही सत्य आहे, की हा माणूस ज्याच्याकडे मी जातो, तो तर तसा नसेल ना किंवा तसं काही असेल ना, तर हे कुठेतरी आणि त्याचे दोन्ही पण आपण चांगला मुद्दा कन्सिडर करूयात. त्याच्यामुळे लोक अवेअर पण झालेत. वाईट म्हणजे भीती वाटते लोकांना त्या बाबांविषयी, ते तर आहेच आहे. पण लोक अवेअर पण झालेले आहेत ना, की काय करू नये. हा त्याचा एक प्लस पॉइंट आहे, असं आपण विचारात धरूयात आत्ता तरी. अगदी खरं सर. खरं तर माझा ह्याच्यावर थोडा वेगळा टेक आहे सर. मागे मी एका हेल्थ इश्यूमुळे यू कॅन से आय वॉज काइंड ऑफ रेस्टिंग फॉर व्हेरी लाँग टाईम. आणि तेव्हा खूप पुस्तकं वाचली. त्यातलं एक पुस्तक असं वाचलं मी, की मला असं वाटलं, की ओह गॉड! मी हे पुस्तक आधी का वाचलं नाही? आणि त्या पुस्तकाचं नाव होतं महात्मा फुले यांनी लिहिलेलं शेतकऱ्याचा असूड. हो. आणि ती भाषा पण थोडी वेगळी होती. मला माझ्या काही टीचर्सची मदत घ्यावी लागली समजून घेण्यासाठी. मी क्रक्स असंच म्हणेन, की त्याच्यात असं सांगण्याचा प्रयत्न केलाय, की आपल्या मनामध्ये जी भीती असते, की हे झालं तर हे होणार नाही किंवा माझी जी परिस्थिती आहे त्याला कदाचित मीच जबाबदार आहे म्हणून हे बुवाबाजी करा. सो दॅट तुमचं जे साकडं आहे ते देवाकडे विथआऊट एनी रिस्ट्रिक्शन, विथआऊट एनी अडथळा मांडलं जाईल. आणि ह्या गर्तेमध्येच शेतकरी किंवा जे अबल घटक आहेत ते पीडित. त्याच्यातच राहतात आणि ते पुढे कधीच जात नाहीत. हं. पण हॅव्हिंग सेड दॅट हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे जिथे संत तुकाराम होऊन गेले, गाडगेबाबा होऊन गेले आणि स्वामी विवेकानंद होऊन गेले. तू काम करतोयस, मी माझ्या पेशंट्सला बरं करते, माझ्यासाठी ती वर्शिप आहे. तुम्ही अभिनय करता ती तुमच्यासाठी वर्शिप आहे. सो आपण हा मुद्दा आणि हे द्वंद्व आता आपल्या प्रेक्षकांवरच सोपवूया आणि तुम्ही तुमच्या सदसद विवेक बुद्धीने आणखीन एक हा जो मुद्दा येतो त्याच्यासाठी मला आणखीन एक वाटतं, की लोकांमध्ये ना शेअरिंग होणं फार गरजेचं आहे. व्हेरी गुड. की या. जर तुझी काही समस्या असेल, तुझं काही दुःख असेल, तुझं काही इश्यूज असतील, ते आय थिंक कुणाशी जर शेअरिंग केले ना, तर ती जी ही कुचंबणा आहे, ती जी घुसमट आहे, ती नष्ट होईल. कारण ती घुसमट असते, ती कुचंबणा असते, पुढे मार्ग दिसत नाही, असं जेव्हा होतं ना, तेव्हा या बाबांकडे जायला माणूस प्रेरित होतो. बरोबर आहे. की काय करू? मला काही मार्ग सुचत नाहीये, काय करू? कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं असतं. मग अगदी खरं. बऱ्याचदा समवयीन फ्रेंड्समध्ये किंवा शेजारी-पाजारी, आपले दूरचे फॅमिली फ्रेंड्स, नातेवाईक ह्यांच्यामध्ये आपल्याला एक काय दिसतं, समथिंग कॉल्ड एज जजमेंट, की मी ह्यांना आपले प्रॉब्लेम सांगितले, तर हे मला जज करतील. आणि कदाचित ह्याच्यामुळेच ते अशा एखाद्या व्यक्तीकडे जाऊ बघतात, की करेक्ट. जो जज नाही करत, बट ही डेफिनिटली जजेस युअर पॉकेट हं. अँड युअर फीलिंग्स. सो आय थिंक लिहून ठेवणे किंवा एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाणे, एखाद्या काउन्सिलरकडे जाणे वुड बी एनी टाईम अ सेफ वे. आणि आपण जेव्हा आता बोलतोय, की मनाची कुचंबणा होते बऱ्याच जणांची, हा जो एक सेम प्रॉब्लेम आहे ना, हा जास्त करून तरुणांमध्ये आपल्याला दिसतोय. बिकॉज मे बी दिस इज ट्रेंडिंग एज, एज ऑफ सोशल मीडिया. करेक्ट. आणि त्यांना आई-वडिलांशी रिलेट होत नाहीये किंवा आई-वडिलांना त्यांच्याशी रिलेट होत नाहीये बिकॉज ऑफ जनरेशन गॅप. ॲब्सोल्युटली आय सो अग्री. सो आजचे जे आपले तरुण आहेत, त्यांना सगळं काही 2 मिनिट्स नूडल्स सारखं इन्स्टंट हवंय. त्यांना यशसुद्धा हातामध्ये वाढलेल्या ताटासारखं हवंय. त्यांना त्याच्यासाठी हार्डवर्क करायचं नाहीये. तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रॉपर ट्रेनिंग घेतलत आणि त्यातनं खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या. तुमचं मी म्हणेन की इव्हॉल्व झालात. करेक्ट. मे बी त्यावेळचे गिरीश परदेसी आणि हो, एन-एस-डीमधनं हो. बाहेर अगदीच. पडलेले गिरीश परदेसी
हे टोटली डिफरंट हो, हो. पर्सन्स असतील. अगदीच. सो माझा प्रश्न असा आहे, खरं तर 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न माझा असा आहे, की NSD मधनं तुम्हाला काय-काय शिकायला मिळालं? आणि NSD म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही एक प्रतिष्ठित एस्टीम्ड युनिव्हर्सिटी आणि ऑर्गनायझेशन आहे. आणि जे तिथे शिकून बाहेर पडलेत त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी छान त्यांनी केलंय, जे त्यांनी आणि त्याच्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या लोक लोकांनी करेक्ट. सुद्धा अनुभवलंय. पण आजकाल काय होतंय मी बघतेय, की ओके, आय वॉन्ट टू बी एन इन्फ्लुएन्सर. ओके, आय वॉन्ट टू बी धिस. पण त्यासाठी ना कोणीच परिश्रम घ्यायला तयार नाहीये. सो ह्या बाजूकडे तुम्ही कसं बघता? आणि ट्रेनिंग किती इम्पोर्टंट आहे प्रत्येक क्षेत्रासाठी मी म्हणेन? ट्रेनिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा हॉटेल मॅनेजमेंट हा पेशा स्वीकारायचं ठरवलं, तर त्याचं ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्याला तुम्ही फ्लरिश कसं करणार? मी नेहमी काय सांगतो, की समजा तुमच्या घरात कोणतरी एक मावशी असतात, त्या चांगला वडापाव बनवतात. आणि मग काय होतं, की सगळं त्याचं कौतुक करतात. मग वाड्यातले लोक, शेजार-पाजारचे लोक म्हणतात, "खूप छान तुमच्या हातचा वडापाव होतो." मग तुम्ही वडापावची गाडी का नाही टाकत? मग त्या वडापावची गाडी टाकतात. हां, आणि तो पंचक्रोशीत फेमस व्हायला लागतो आणि उत्कृष्ट वडापाव असतो. एक नंबरचा असतो. आणि मग त्यांचं आणखीन एक ब्रांच निघून दुसरीकडे वगैरे, वगैरे त्या फ्लरिश होतात. आणि एक माणूस असतो जो म्हणतो, की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, मग मी हॉटेल मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाईन. आणि मग मी तिथे जाऊन तो कॉन्टिनेंटल, साउथ इंडियन, पंजाबी, इटालियन, थाय, चायनीज सगळं फूड आयटम्स आणि त्याच्या व्हरायटीज शिकून घेतो. फ्रंट ऑफिस काय, मॅनेजमेंट काय, किचन मॅनेजमेंट काय, फ्रंट ऑफिस काय, डेकोरम काय, हे सगळं शिकून तो स्वतःचं एक मोठं प्रशस्त हॉटेल काढतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन ट्रेनिंग अँड नॉन ट्रेनिंग. वॉव! की तुम्ही ट्रेनिंग न घेता तुम्हाला काम मिळेल का? तर येस मिळेल. तो काही प्रश्न नाही. पण तुम्हाला व्हरायटी ऑफ वर्क करायचं असेल, तुम्हाला जर लंबी रेस का घोडा बनायचं असेल, तर ट्रेनिंग गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल, की असे किती अभिनेते जे त्यांनी ट्रेनिंग न घेता सुद्धा ते सक्सेसफुल आणि चांगला अभिनेता म्हणून गणले गेलेले आहेत. तर नाही, तसं नाही. ते करता सुद्धा त्यांनी ट्रेनिंगच घेतलेलं आहे. अनेक येस. उदाहरणं आहेत. जसं फॉर एक्झाम्पल कंगना राणावत आहे. शी इज नॉट अ ट्रेन्ड ॲक्टर, बट शी हॅज वन आय थिंक 4 नॅशनल अवॉर्ड्स. आणि उत्तम अभिनेत्री, कारण ती सतर्क राहिली, ती शिकत राहिली. मनीषा कोइराला आली तेव्हा म्हणजे तिच्या फिल्म्स तुम्ही बघितल्या तर ती खूप अशी रॉ आणि नाईव्ह होती. पण नंतर ती इव्हॉल्व होत गेली. आता एक संजय लीला भंसालीची वेब सीरीज आपण बघितली, हिरामंडी. व्हॉट अ परफॉर्मन्स शी हॅज येस. गिव्हन. शी हॅज ग्रोन ओव्हर द इयर्स. तर ते प्रशिक्षण आहे. पण त्यांनी फक्त ते बाहेर घेतलं, आम्ही इन्स्टिट्यूटमध्ये घेतलं. असं ते त्याच्या महत्व खूप आहे. आणि व्हॉट वाज युअर नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन होता, की आजकालच्या पिढीला हे प्रशिक्षण नकोय का? आणि आजकालच्या पिढीला मला असं वाटतं कष्ट करण्याची तयारी खूप नष्ट झालेली आहे. येस, अग्रीड. कारण एखाद्या गोष्टीने ध्येय प्रेरित होऊन त्याच्या मागे लागणे आणि चिकाटी नाही उरलेली. कारण कुठलंही यश पटकन मिळत नाही. बरोबर. त्याला वेळ द्यावा लागतो, काळ द्यावा लागतो, कष्ट ज्याला आपण म्हणतो ना तपस्या, साधना ही खूप गरजेची आहे. तेवढे पेशन्स आता नाहीयेत. हं. कारण सक्सेसची डेफिनेशन पण खूप बदललेली आहे. की आजकाल समजा माझ्या रीलला अमुक-अमुक लाख व्ह्यूज आले किंवा मला एवढे-एवढे फॉलोअर्स झाले, की आय एम सक्सेसफुल. ही जी एक व्याख्या आहे ना, ती फार क्षणभंगूर आहे. दॅट विल नॉट रिअली टेक त्याच्यातनं पैसे मिळतील का? हो, मिळतील. पण ॲज अ करियर ते तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो लाँग रनमध्ये त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण असे किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स येऊन गेले. आमच्या वेळेला ते आधी Orkut का चिरकुट आम्ही म्हणायचो ते होतं. त्याच्यानंतर ते Facebook आलं. मग नंतर आता YouTube आलं आणि आता Instagram आहे. पण असे काही ना येत काहीतरी राहणार. आणि ते TikTok पण होतं आणि काय Snapchat आहे वगैरे. ते अपडेशन येतच राहणार. पण ॲज अ करियर म्हणून ज्याच्यात काहीतरी डेप्थ आहे, ज्यात जे काही लाँग लास्टिंग आहे, असं काय तुम्ही करणार आहात? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय, की अँबिशन नसल्यामुळे कष्ट करण्याची तयारीच नष्ट झाली. असं ते आहे.
खरं तर व्हाईल यू वर स्पीकिंग मी रिफ्लेक्ट करत होते, की किती इम्पोर्टंट आहे प्रशिक्षण घेणं आणि जेव्हा तुम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत आत्ताचे लेटेस्ट, तुम्ही स्वतःला अपडेट पण ठेवले. तुम्हाला हो, हो. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल नुसतं माहितीच नाहीये. तर तुम्ही इतकं एफर्टलेसली एखाद्या जेन झी कंटेंट क्रिएटर सारखं स्वतःला प्रेझेंट करताय. सो ते पण खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि ॲक्चुअली हा मला आवडतं नवीन-नवीन गोष्टी शिकायला आणि अजून भरपूर शिकण्याचं आहे, शिकायचे मनसुबे आहेत माझे. पण ते आणखीन एक महत्त्वाचं काय होतं माहिती जेव्हा आम्ही टेलिव्हिजन आणि फिल्म्स आणि खूप म्हणजे प्रकर्षाने करत होतो, खूप बिझी होतो, तेव्हा हे सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळे काय व्हायचं, की एखादा सिनेमा बघितला, की ती तुमची इमेज आहे ती बनून जायची. हं. मग तो माणूस म्हणून वेगळा असतो, ती व्यक्ती म्हणून वेगळी असते. हे लोकांना त्यावेळेला कळायचं नाही. आता कसं आहे, की कुठेतरी आम्हाला पण व्यक्त व्हायचं असतं. कुठेतरी आम्हाला पण गोष्टी शेअर करायच्या असतात. तर त्याच्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं, की आणि त्याच्यातनं तुम्ही समाज प्रबोधन पण करू शकता. काही चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर तर त्याच्यासाठी ते तंत्र शिकणं खूप गरजेचं आहे. ते टेक्निक. मला आवडतं लोकांशी व्यक्त व्हायला, लोकांसमोर व्यक्त व्हायला, लोकांशी इंटरॅक्ट करायला, एक्सप्रेस व्हायला आणि म्हणूनच मी डीप टी टॉक्स या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. थँक यू सो मच सर. माझं खरंच हे भाग्य आहे, की आज आपण इथे बसून अशा गंभीर तरी पण आजच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलतोय आणि डीप टी टॉक्स म्हणजेच डीप अँड मीनिंगफुल कन्व्हर्सेशन्स ओव्हर अ ॲब्सोल्युटली. कप ऑफ टी. आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे, की सर मी हे तुमच्याशी शेअर करू इच्छिते आणि मला तुमचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेता आलाय. अजूनही प्रश्नांचा प्रवास संपलेला नाहीये. खरं तर आता आपला प्रश्नांचा प्रवास एक वेगळी कलाटणी घेणार आहे. वी स्पोक अबाउट सो मेनी टॉपिक्स टुडे. पण आपण ज्या दुव्याने जोडले गेलेलो आहोत, तो म्हणजे मराठी चित्रपट आणि हो. नाट्यसृष्टी. आम्ही तुम्हाला या सुखांनो, या मर्मबंध यासारख्या अमेझिंग सीरीजमधनं पाहिलेलं आहे. फॉरेनची पाटलीने तुम्ही आय थिंक पूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला होता. त्याचबरोबर काही एक्सपेरिमेंटल थिएटर होतं. झू रॅप्सोडी सारखा वेगळा एक प्रयोग होता, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं. सो बेसिकली हे सगळं काय आहे? तर ही आहे मराठी नाट्य आणि चित्रपट संस्कृती किंवा सृष्टी. आता कितीही चित्रपट येऊ द्या, म्हणजे मी उद्या एखाद्या नॉन मराठी, अमराठी माणसाला विचारलं, की "व्हॉट डू यू नो अबाउट मराठी सिनेमा?" तो बेअरली सैराटचं नाव घेईन. माझे आवडते दिग्दर्शक नागराथ मंजुळे यांच्या अजरामर कलाकृती मी म्हणेन. पण त्याच्यापुढे त्यांना काही माहिती नाहीये. सो असं होतंय का, की आपल्याला मराठी आणि चित्रपट आणि नाट्य संस्कृतीला किंवा ह्या क्षेत्राला ग्लोबल लेव्हलला न्यायला काही सेटबॅक्स येतायत? आर दीज सेटबॅक्स आपल्याकडे प्रेक्षक संख्या कमी आहे? का आपलं मार्केटिंग कमी पडतंय? आपला कंटेंट कमी पडतोय, की आपलं व्यावसायिक गणित जुळून येत नाहीये? हे जे मुद्दे तू आत्ता बोललीस ते सगळे थोड्या-थोड्या प्रमाणात आहेत. एक तर मराठी फिल्म्स सोशल मीडियावर खूप चांगली त्याची पब्लिसिटी केली जाते. रील्स येतात, काही इंटरव्ह्यूज येतात, रेडिओवर होतात. परंतु परंतु ते तिथपर्यंतच मर्यादित राहतं. लोकांना कळतं, की हा एक सिनेमा आलेला आहे. अमुक-अमुक सिनेमा आलेला आहे. अमुक-अमुक सिनेमामध्ये हे कलाकार आहेत. हा विषय हाताळला जातोय. पण प्रेक्षक चित्रपटगृहात येण्याची संख्या फार कमी चित्रपटांना लाभलेली आहे. इट्स दॅट्स सॅड. या. मग तुम्ही मार्केटिंगमध्ये कमी पडताय का? तर नाही. तुम्ही कंटेंटमध्ये कमी पडताय का? तर अजिबातच नाही. किंबहुना असे कंटेम्पररी किंबहुना सब्जेक्ट मराठी सिनेमामध्ये हाताळले गेलेले आहेत. तुम्ही हाताळणीमध्ये विषयाच्या हाताळणीमध्ये कमी पडताय का? तर तेही नाही. टेक्निकली, सिनेमॅटिकली अत्यंत साउंड ऑडिओग्राफिकली सुद्धा अत्यंत साउंड सिनेमे बनतात. परंतु प्रेक्षक सिनेमागृहाकडे येत नाही, हे एक सत्य आहे, कटू सत्य आहे. आणि चित्रपटगृहांमध्ये शोजच्या संख्येबाबत अनेक लोक भांडतायत, लढा देतायत. सिंगल स्क्रीनसाठी लोक लढतायत. पण त्याला यश येत नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. कुठेतरी ना
माझ्या मनात एक वैयक्तिकरित्या विचार येतो, की मल्टिप्लेक्स आहे. ओके. पण सिंगल स्क्रीन जे ऑडिटोरियम्स होते ना, त्यांना पुनरुज्जीवित केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एखाद्या निर्मात्याला त्याचं जे इन्कम आहे, ते कदाचित मिळेल असं मला वाटतंय. कारण ते जे ऑडिटोरियम असेल, ते जे चित्रपटगृह असेल, ते एक्सक्लुझिव्हली त्या सिनेमासाठी वापरलं जातं. राइट. आत्ता काय होतं, की जेव्हा मी मॉलमध्ये जातो किंवा मल्टिप्लेक्समध्ये जातो, आय हॅव 6 फिल्म्स हं, हं. इन फ्रंट ऑफ मी. सो मग इथे जास्त मग मग चॉईस दिला, की मग प्रेक्षक भरकटला. दॅट इज वन ऑफ द रिझन्स. आणि दशकानुदशक हा मुद्दा चालू आहे, की सिनेमाला प्रेक्षक येत नाहीत. आता माझ्या इतक्या फिल्म्स आहेत, पण काही फिल्म्स तर रिलीज पण नाही झालेल्या, सॅडली. कारण तेवढी रिलीज करण्याची क्षमताच निर्मात्याची उरली नाही, आर्थिक क्षमता. बरोबर आहे. म्हणजे सिनेमा बनवता-बनवताच त्याचं कंबरडं मोडलेलं असतं आर्थिकरित्या. आणि मग पब्लिसिटीसाठी लागणारं बजेट, मार्केटिंगसाठी लागणारं बजेट, रिलीजसाठी लागणारं बजेट म्हणजे डिस्ट्रिब्युशनसाठी, ते उरत नाही आणि मग चित्रपट बाहेर येत नाही. आणि हे माझ्या बाबतीत नाही, सगळ्या कलाकारांच्या बाबतीत आहे. हं, तुम्ही हं. कुठल्याही आर्टिस्टला जाऊन विचारा. त्यांनी 20 जर सिनेमा केले असतील, तर त्यातले 10 आलेलेच नसतात, सॅडली. राइट. मी 2024 मध्ये पाणीपुरी नावाच्या एका चित्रपटाच्या अँकरिंगसाठी गेले होते आणि तिथे जेव्हा मी कलाकारांचं इंट्रोडक्शन द्यायचं त्यासाठी थोडा स्टडी करत होते, तेव्हा एका चित्रपटाबद्दल मी वाचलं आणि नावच त्याचं फार अमेझिंग होतं, ते म्हणजे बारडो. आणि मग मी म्हटलं, "हा कोणता चित्रपट आहे आणि ह्याने नॅशनल अवॉर्ड जिंकला हो. आहे." बट आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ इट. अँड मग मी थोडासा रिसर्च केला, ॲज युजुअल Google केलं, इकडे-तिकडे त्याचं आर-एन-डी केलं. तेव्हा मला कळालं, की हा चित्रपट कुठल्याही ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल नाहीये. नाहीये. त्याच्यामध्ये गिरीश परदेसी सर तुम्ही स्वतः आहात, अंजली पाटील आहे. पाटील मॅम आहेत, मकरंद देशपांडे सर आहेत आणि विषय सुद्धा काहीतरी वेगळा खूप वाटतोय, छान. जो प्लॉट अवेलेबल आहे IMDbवर. सो इजंट इट अन अनफॉर्च्युनेट थिंग, की नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या चित्रपटाला सुद्धा ओ-टी-टीवर आपल्याला बघायला मिळत नाहीये? मग याचा विचार कुठेतरी ना निर्मात्यांनी करायला हवा. कारण सगळ्यांची मेहनत आहे. मी म्हणत नाही फक्त अभिनेत्यांची आहे. इव्हन स्पॉट बॉयची सुद्धा मेहनतच आहे ना त्या चित्रपटाच्या मागे लागलेली. दिग्दर्शकाची आहे, लेखकाची आहे, स्वतः दस्तूरखुद्द निर्मात्याची सुद्धा आहे. हं. आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याह. म्हणजे असं नाही की एवढी मेहनत करून कुठलंतरी तकलादू काम निर्माण झालेलं आहे. इतकं त्याला वाखाणलं गेलेलं, मग ते का नाही समोर येते? आणि काय होतं, की तवा गरम असेल ना, तेव्हाच पोळी भाजावी. वाह! कारण त्या काळातच ते समोर यायला जेव्हा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, दॅट वॉज द राइट टाईम टू लेट इट आउट. जेव्हा त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हाच तो काळ होता, की तो चित्रपट लोकांसमोर यायला. आता तुम्ही कितीही त्याला राष्ट्रीय पुरस्कार आहे, हे त्याला काय आता तशी काही किंमत उरणार नाही. आणि इतका सुंदर चित्रपट आहे, इतक्या आम्ही सगळ्यांनी मेहनतीने काम केलं होतं. आमच्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी इतकी वेगळी कॉन्सेप्ट आहे. खूप मजा आणि शूटिंगला पण खूप मजा आली होती. कारण आम्ही सगळेजण प्रेरित झालो होतो, इन्स्पायर्ड झालो होतो. आणि प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत असं होतंच. कुठलाही कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, पेंटर, कवी वाईट कलाकृती निर्माण करण्यासाठी कला करत नाही. तो त्याचं 100%च देत असतो. त्याचा आत्माच त्याच्यामध्ये ओतत असतो. इम्तियाज अली सरांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं, की सफरिंगमधनं आर्ट जन्माला येतं का? तर त्यांनी त्याला एक खूप समर्पक उत्तर दिलं, की नाही, सफरिंगमधनं आर्ट जन्माला येत नाही, पण कधी-कधी आर्ट मधनं सफरिंग मात्र जरूर होतं. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? बिफोर वी डाइव्ह इंटू आवर नेक्स्ट क्वेश्चन, एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न काही दिवसांपूर्वी आपण बघितलाय. मला असं वाटतं ना, आजकाल अनफॉर्च्युनेटली मी इनफॅक्ट 2 उदाहरणं देईन.
Netflixने मूव्हीज जे आत्ता निर्माण केले त्याच्याबद्दल एक आर्टिकल मी काही महिन्यांपूर्वी वाचलं होतं, की Netflixच्या मेकर्सनी आता एक रूल दिलाय फिल्म मेकर्सला, की तुमचे जे मूव्हीज किंवा तुमच्या ज्या वेब सीरीज आहेत, त्याच्यामध्ये असं कन्व्हर्सेशन पाहिजे, की जे बघितलं नाही, नुसतं ऐकलं तरी कळालं पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल त्यांचं म्हणणं असं आहे, की आमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ना, तो मोबाईल यूज करता तुमचे मूव्हीज बघणार आहे. सो डोंट डिपेंड ऑन ऑडियन्सेस, की त्यांना कळेल तुमच्या इमोशन्समधनं किंवा तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्समधनं आम्हाला काय म्हणायचंय. जस्ट से इट, एक्सप्लेन इट. आणि त्याच्यामुळे ना बऱ्याचदा लेटेस्ट जे Netflixचे मूव्हीज आहेत, ते असं वाटतंय, की हा हा का सगळं सांगतोय? आम्हाला आम्हाला पण काहीतरी इमॅजिन करू देत. आणि दुसरा प्रश्न असा आहे, की आर्टला आपण रिस्पेक्ट करत नाही आहोत का? रिझन बिंग मी पुन्हा 2 एक्झाम्पल देईन. आता काही महिन्यांपूर्वी एक खूप जुना आयकॉनिक बँड आहे गन्स एंड रोझेस. खूप सीनियर त्यांचे हो. गायक आहेत माय आणि कंटेम्पररी. येस, तुमचे समवयीन. आणि म्हणजे त्यांची एनर्जी बघून आय वाज लाइक, "ओके, येस दीप्ती, यू कॅन अल्सो डू लॉट ऑफ थिंग्स." अँड आय आय वाज लाइक रिअली पम्प्ड. आय रिमेंबर मी स्टेजच्या खूप जवळ होते आणि माझी उंची कमी असल्यामुळे थोडेसे 2-3 जण माझ्या समोर होते. सो आय वाज लाइक, "ओके, लेट्स गो इन द कॉर्नर सो दॅट आय कॅन लिसन टू देम, आय कॅन सी देम अँड आय कॅन एन्जॉय धिस करेक्ट. मॅजिकल मूव्हमेंट." हा मुंबईमध्ये होत होता शो. तिथे बरेचसे सो कॉल्ड इलीट लोकं आले होते आणि समोर तो परफॉर्मर परफॉर्म करतोय ॲट द एज ऑफ प्रोबॅबली 60-65. ही इज जंपिंग अराउंड, शाउटिंग वेल. त्याच्या आवाजाची रेंज पाहून अंगावर काटे येत होते. पण हे जे सगळे लोकं आले होते ना, त्यांचे बिझनेस मीटिंग्ज चालले होते, की आजचं हे काय? अरे, हे आपण हे डील करूया, धिस दॅट आणि काहीतरी वायफळ गप्पा, ज्यांना काहीच अर्थ नाही. फॉर अ मोमेंट आय वाज लाइक, की "व्हाय आर यू इव्हन हिअर? जस्ट सिट समवेअर ऑन द स्नॅक्स कॉर्नर. व्हाय आर यू इव्हन इन्सल्टिंग दिस आर्टिस्ट?" अँड फॉर अ मोमेंट आय कुड अल्सो फील, की स्टेजवर जे परफॉर्म करताना ते सुद्धा अनॉय झाले या सगळ्या हो, गोष्टींना. होऊच शकतं अगदी. आणि ह्याचीच प्रचिती आपल्याला रिसेंटली आली. सविता दामोदर परांजपे हं. असं एक नाटक आहे. आय एम नॉट शुअर, मी पाहिलेलं नाहीये. मयुरी देशमुख आणि आस्ताद काळे यांचं हां, नाटक हां, आहे. हां. ओके. आणि एका प्रेक्षकाने मोबाईलवर किंवा बेसिकली ही क्रिएटेड अ न्यूसन्स, उपद्रव क्रिएट केला आपल्या आवाजाने आणि आस्ताद काळे यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला, व्हिच वॉज राइटफुली करेक्ट. पण त्यांना पण सो कॉल्ड जे ट्रोल्स आहेत त्यांचा सामना करावा लागला आणि अनेक लोकांनी त्यांना सपोर्ट केला. ह्या तीनही ह्याच्यातनं आपल्याला हेच कळतंय का, की आर्टला जी आपण काहीतरी डिव्हाइन पॉवर किंवा एक वेगळी काहीतरी एक ही क्रिएटिव्हिटी आहे. आर्टिस्टकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. तो आता लोप पावतोय आणि इज आर्ट बिकमिंग ओन्ली अ पास टाईम फॉर एव्हरीबडी? 2 फॅक्टर आहेत. खूप छान प्रश्न आहे. 2 फॅक्टर आहेत, की तो कलाकार जीवाच्या आकांताने तुमच्यासमोर परफॉर्म करतोय. त्याचा आत्मा त्याच्यामध्ये ओतून तो परफॉर्म करतोय. तो कुणासाठी करतोय? तुमच्यासाठी करतोय. तुम्ही पैसे भरून त्याचं नाटक, त्याचा शो बघायला आलाय. तुमच्या खिशातले पैसे भरून आलाय. म्हणजे तुमचे पैसे गेले त्याची तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे. तर तुम्ही आयसोलेट होणं गरजेचं आहे. तुम्ही कलाकाराचा अपमान करताच आहात तसं वागून. आणि जर तुम्हाला तिथे थांबून त्याच्या कलेला ॲप्रिशिएट करायचं नसेल, ती कला बघायची नसेल, तर तुम्ही बाहेर जा. साधं सरळ नियम आहे. ॲब्सोल्युटली अग्रीड. आय अग्री. आमच्याही नाटकांमध्ये अनेकदा अ, लोक समोर बसून चिप्स खात आहेत. आमचं एक नाटक होतं, व्यावसायिक नाटक. अ, तोच परत आला. त्याच्यामध्ये अ, अक्षरशः खरंच सांगतो मी, आमच्या प्रयोगाला सुहास जोशी ताई आल्या होत्या आणि शेजारीच पहिल्या रांगेत बसून माणूस चिप्स खातोय, मग त्या प्लास्टिकचा आवाज करतोय वगैरे आणि आम्हाला तर डिस्टर्ब होतच होतं. परंतु शेजारच्या ऑडियन्सला सुद्धा डिस्टर्ब होत होतं. मग त्या त्याला रागावल्या, हं, की तुम्ही चिप्स खाऊ नका आणि हं. खायचं असेल तर बाहेर जाऊन खाऊन परत या. याह. तर हे खूपच डिस्टर्बिंग आहे. त्याची जाण प्रेक्षकांनी नक्कीच ठेवायला पाहिजे. दुसरा एक मुद्दा, की पूर्वी सुद्धा हे असं होत होतं. हं, हं. पूर्वी सुद्धा लोक बोलायचे, अ, मोबाईल फोन्स वाजायचे. कुठेतरी ना, ते ट्रोलिंगमुळे ते प्रकरण खूप जास्त ब्लो अप झालं असं मला वाटतं.
आम्ही सुद्धा आमच्या काही नाटकांमध्ये पूर्वी शो थांबवून लोकांना सांगितलेलं आहे, की प्लीज डोंट टॉक और डोंट टॉक ऑन द फोन. मी तर एकदा असंही म्हटलेलं, की अगर आपका हो गया तो मैं अगला शो कंटिन्यू करता हूँ. परंतु हे तेवढ्यापुरते पण त्याला ना ट्रोलर्समुळे आणि ते जास्त त्याला ब्लो अप मिळाल्यामुळे ते जास्त हे झालंय असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, मी स्वतः रिलेट करू शकते कारण की अ, मला अजिबात आवडत नाही चित्रपटगृहामध्ये जेव्हा लोकं लेट येतात. दे हॅव देअर स्नॅक्स विथ देम अँड दे क्रिएट लॉट ऑफ नॉइजेस आ व्हिच डिस्टर्ब्स आवर मूव्ही ऑर थिएटर आणखीन एक एक्सपिरियन्स. सांगतो तुला. पिफमध्ये मला फार वेगळा विचित्र अनुभव आला रादर. जेव्हा वर्ल्ड सिनेमा, ग्लोबल सिनेमा ज्याच्यामध्ये प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगत असते, प्रत्येक व्हिज्युअल काहीतरी सांगत असतं, त्याच्यामागे एक विचार असतो. आणि हे सिनेमे बघणं खूप दुर्मिळ आहे. ते सिनेमे बघायला आपण जेव्हा जातो, तेव्हा माझा अनुभव असा आला होता, की लोक बोलतायत, लोक चर्चा करतायत. "अगं इकडं नको, इकडे बसू" वगैरे असं चालू आहे. खूप गोंधळ चालू आहे आणि तो सिनेमाचं जे रसग्रहण आहे, या. ते होऊ शकलं नाही. हे फार त्रासदायक होतं. म्हणून मी पिफला जाणं बंद केलं. फार मला त्रास व्हायला लागला. कारण ती कलाकृतीचा आस्वाद जर मी घेऊ शकत नसेन, तर मी कशाला जायचं तिथे? टोटली एग्री टू इट. सो आतापर्यंत मिळालेल्या लाईफ लेसन्स मधला हा माझा फेवरेट लाईफ लेसन आहे सर, की मूव्ही बघताना, एखादी थिएटर ॲक्टिव्हिटी बघताना, बेसिकली कोणताही आर्ट फॉर्म तुम्ही जर तो बघत असाल, गिव्ह युअर 100% टू इट इवन फॉर वॉचिंग आणि मेक शुअर की तुमच्या आजूबाजूच्यांना आणि स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या कलाकारांना त्याचा त्रास होऊ देऊ नका. हो आणि थोडा वेळ तुम्ही तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्या ना. येस. असं नाहीये की तुमच्यासाठी तुमच्याचसाठी आहे ना ते. येस. सो खरं तर प्रेक्षकांची दाद मला असं वाटतं खूप खूप महत्त्वाची आहे. मला आठवतं माझ्याच कॉलेजच्या एका शिबिरामध्ये मी ॲक्टिंग वर्कशॉप्समध्ये आमचे एक जोशी सर होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की नाना पाटेकर यांचं नाटक होतं पुरुष नावाचं आणि एका एका मोमेंटला ते कॅरेक्टर असं काहीतरी करतं, की नाट्यगृहातली एक स्त्री होती. त्यांनी शी थ्रू अ फुटवेअर एट हिम अँड अकॉर्डिंग टू हिम दिस वॉज द बेस्ट अवॉर्ड ही गॉट सो कॉम्प्लिमेंट. फार. येस. सो त्याच्यातनं कळतं, की प्रेक्षकांची दाद महत्त्वाचीच आहे. रिसेंटली ऑल द बेस्ट नाटकामध्ये एक सीन मी सोशल मीडियावर पाहिला. ऑल द बेस्ट अजरामर नाटक आहे. त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी होतीये, की समबडी इज ट्रायिंग टू इमोट हिज इमोशन्स टू अ गर्ल आणि ते प्रेक्षकांना इतकं आवडलं, की सगळे बोलले वन्स मोर आणि पहिल्यापेक्षा अजून उलगडून, अजून डीपली त्या अभिनेत्याने ते परफॉर्म केलं आणि त्याला अजून टाळ्या पडल्या. म्हणजे ते अजून बहारदार झालं. सो प्रेक्षकांची दाद ही नक्कीच महत्त्वाची आणि आहे. दाद नाही, त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो तुला, की कलाकाराला समस्या नसतात का? असतात. कलाकाराला प्रॉब्लेम्स नसतात का? असतात. कलाकार हा ट्रॉमातनं जात नाही का? जातो. पण ते सगळं बाजूला ठेवून तो ते 2 तास परफॉर्म करत असतो ना, येस. माझा स्वतःचा माझ्या वडिलांना आजारपण आलं होतं. त्यांचं सोडियम कमी झालं होतं. तर ही वॉज नॉट इन हिज सेन्सेस. हं. परंतु मला माझा शो करायला जावं लागलं. तिथे जर मी म्हटलं असतं, की माझ्या वडिलांना असं आजारपण आहे आणि मी आजचा शो करत नाही, तर किती जणांच्या पोटावर पाय आला असता. राइट. कारण शो कॅन्सल करणं ही फार म्हणजे अ, अनइमॅजिनेबल गोष्ट आहे येस. कलाकारासाठी. मग तो जर सगळं स्वतःचं असं बाजूला ठेवून, स्वतःचं विश्व बाजूला ठेवून तिथे परफॉर्म करतोय, तर तुम्हाला त्याची किंमत ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासमोर तुम्ही मोबाईलवर बोलणं हे किती त्या अपमान्य कलाकारासाठी असतं. त्रासदायक असतं. येस, की मी हे डेफिनिटली. सगळं माझं बाजूला ठेवून, आयसोलेट करून इथे माझ्या पात्राशी, माझ्या वाक्यांशी, माझ्या इमोशनशी लॉयल राहून मी परफॉर्म करतोय. कुणासाठी? त्या प्रेक्षकांसाठी. माणसांसाठी. आणि त्या माणसांनी माझी अशी होणार चिड अगदीच रास्तंय. त्रास होणारच. येस. सो अगेन आय एम विथ यू ऑन धिस साइड. अनफॉर्च्युनेटली आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रवेश करणार आहोत. पण तरीही माझ्या काय म्हणतात हरमाईनीच्या पाउचमध्ये तुमच्यासाठी अजून काही प्रश्न आहेत सर. शुअर. प्रत्येक पॉडकास्टच्या आधी ना मला एक प्रश्न कंपल्सरी अभिनेत्यांना, सेलेब्सला, माझ्या गेस्टना विचारावा लागतोच, की व्हॉट आर द टॉपिक्स दॅट यू डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट? कशाबद्दल नाही बोलायचंय आपण? सो त्याच्यामध्ये एक असतं, की नाही पॉलिटिक्सबद्दल नाही बोलायचं, राजकारणाबद्दल नाही बोलायचं. पण आतापर्यंतच्या आपल्या या प्रश्नांच्या प्रवासात मला
हे कळालंय की दॅट यू डोंट हॅव एनी इनहिबिशन्स. तुम्ही खूप पॉझिटिव्हली या गोष्टींबद्दल बोलता. तुम्ही तुमची मतं सर्वांसमोर मांडताय. पण मला एक प्रेक्षक म्हणून 2 गोष्टी विचारायच्या आहेत, की एखाद्या कलाकाराने, नॉट जस्ट अभिनेता, पण एखाद्या सेलेबने आपली राजकीय, वैचारिक बैठक किंवा पॉलिटिकली त्याचा कुठे स्टँड आहे, हे दाखवणं जरुरी आहे का? इज ही ऑर इज शी नीड टू बी ओपिनिएटेड? आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे, की तुमच्या डोक्यात काय चाललंय? म्हणजे तुमची राजकीय बैठक कशी, त्यानुसार तुम्ही प्रोजेक्ट्स निवडावेत का? गुड. खूप चांगला प्रश्न आहे. की हे बघ, कलाकार हा शेवटी माणूस असतो आणि नागरिक पण असतो. थिंकिंग असतो, विचार करणारा असतो आणि विचार करणारी एक व्यक्ती असते, एक ह्युमन बीइंग असते. त्यामुळे कलाकाराला त्याचा विचार प्रवाह, त्याची वैचारिक बैठक असणं हे क्रमप्राप्त आहे, नॅचरल आहे. त्याच्यामुळे ते असायलाच पाहिजे. हं, मग ते कुठलीही असू देत. अमुकच असायला पाहिजे असं काही माझं मत नाही. कोणी या बाजूचे असतील, कोणी त्या बाजूचे असतील. पण असायलाच पाहिजे. आणि पण पुढचा फार महत्वाचा प्रश्न आहे, की त्याचा तुमच्या कलाकृतीमध्ये जाणीवपूर्वक व्यक्त होणं किती योग्य आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बारकाव्याने जर गेलो. आता मी माझ्यासारख्या प्रोफेशनचं बोलतो. मी एक आर्टिस्ट आहे. मी एक ॲक्टर आहे, परफॉर्मर आहे. पण सॅडली ॲक्टिंग इज नॉट अन इंडिव्हिज्युअलिस्टिक आर्ट. ॲक्टिंग इज ऑल्वेज इन टर्म्स ऑफ द रायटर. हं. ॲक्टिंग इज ऑल्वेज इन टर्म्स ऑफ द डिरेक्टर. ॲक्टिंग इज ऑल्वेज इन टर्म्स ऑफ द सिनेमॅटोग्राफर. म्हणजे जेव्हा मी अभिनय करतो म्हणजे मी काय करतो? पात्र साकारतो. पात्र कुणी लिहिलेलं असतं? लेखकाने. कुणाच्या व्हिज्युअल्समधनं असतं? दिग्दर्शकाच्या. कुणाच्या कॅमेऱ्यातनं येतं? सिनेमॅटोग्राफरच्या. हं, हं. त्याच्यामुळे हे तशी परावलंबित कला आहे. हं. पण जेव्हा मी लेखक असतो, जेव्हा मी पेंटर असतो, जेव्हा मी अ, कवी असतो, तेव्हा त्याच्यामध्ये माझं जास्त व्यक्त होणं असतं, माझं जास्त एक्सप्रेशन असतं. ओके. तर एखादा कलाकार त्याची पॉलिटिकल विचारसरणी त्याच्या कलेत त्या कलांमधनं जास्त प्रकर्षाने व्यक्त करू शकतो. हं, करायचं का नाही तो त्याचा प्रश्न आहे. राइट. जसं फॉर एक्झाम्पल ब्रेख्त, येस. बर्टॉल्ट ब्रेख्त हा फार मोठा रंगकर्मी होऊन गेला जर्मनीतला. तर ही वॉज अगेन्स्ट हिटलर. येस. आणि मग त्याला देश निकाला केला किंवा आउट ऑफ द कंट्री. तर तो त्याचा इंडिव्हिज्युअलिस्टिक चॉईस होता, की माझ्या नाटकांमधनं मी सिस्टमच्या विरोधात बोलणार. पण त्याच्या नाटकात काम करणारे अभिनेते सिस्टमच्या विरोधात बोलणारा असतीलच असं नाही ना. बरोबर आहे. आर यू गेटिंग माय येस, पॉइंट? अग्री. तर तो फरक आहे. जरा फार इंटेलेक्चुअल आहे, पण गरजेचं आहे. पण मी अभिनेता आहे. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या नाटकामध्ये अगदीच लेफ्ट कम्युनिस्ट साउथ अमेरिकन रेव्होल्युशनरी चे गेवारा हं, हं, हं. म्हणजे ज्याला लोक प्रेरित होऊन लाल सलाम वगैरे करतात. वळतात. येस. त्याची भूमिका यशस्वीरित्या केली. त्यासाठी मला पुरस्कार मिळाले. पण ती एक भूमिका आहे. येस. आणि आत्ता मागच्या वर्षी मी स्वामी विवेकानंदांची पण भूमिका केली. जे अत्यंत अ, अ, अद्वैत वेदांताचे प्रवक्ते, भोक्ते, प्रचारकर्ते होते. पण मग मी तीही फिलॉसॉफी त्यावेळेला शिकलो. कम्युनिझम मला खरंच कम्युनिझम म्हणजे काय माहिती नव्हतं. लेफ्ट म्हणजे काय माहिती नव्हतं. रेव्होल्यूशन त्यांनी काय केली ते माहिती नव्हतं. त्याचा मी अभ्यास केला आणि आत्ता जेव्हा मी 25 ला स्वामी विवेकानंदांची भूमिका केली, तेव्हा मी भक्ती वेदांताचा अभ्यास केला. रामकृष्ण मठात जाऊन बसलो मी वॉव! अनेक ठिकाणी किंवा त्यांच्या पत्रांचा अभ्यास केला. तर मी एक कलाकार आहे आणि मला जे पात्र दिलं जाईल ते मी करेन. हा कलाकाराचा चॉईस आहे. म्हणूनच भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये भूमिकेला काय म्हणतात? तर पात्र म्हणतात. येस. जसं पाण्याला ज्या पात्रात टाकलं जाईल, तसा ते पाणी आकार घेतं. म्हणून म्हणतात, की अभिनेता हा पाण्यासारखा असावा. ॲक्टर शुड बी लाइक वॉटर.
He वॉव! should be molded like the shape of the container that he is in. वॉव! खूपच छान आणि एक इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट मी ऐकली व्हिच इज एन्शियंट आणि खरं तर आता आपण आपल्या म्हणजे तुला आता कळलं असेल भरत मुनींचं नाट्यशास्त्र जे येस. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या 400 वर्षाच्या कालांतरात लिहिलं गेलं ते किती समर्पक आहे आजच्या काळात सुद्धा. इट इज मच अहेड ऑफ टाइम अँड आय थिंक ते अजून कित्येक वर्ष ते रेलेव्हंट रिलेटेड आहे. राहणार आहे. सर आपण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलोय. खरं तर खूप काही बोलायचं आहे आणि खूप काही मी शिकली आज आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर माझ्या व्ह्युअर्सला खूप काही शिकायला मिळणार आहे ह्या पॉडकास्टमधनं. सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतोय आणि खरं तर टॅबू आहे या प्रश्नावर. आजकाल ट्रेंडिंग व्हायरल काय चाललंय तर मूव्हीमध्ये दाखवणारा गोर किंवा हिंसाचार म्हणजे मला ना आता सेन्सिटिव्ह संवेदनशील नायक कुठे दिसतच नाहीत. प्रत्येक नायकाचे केस वाढलेत, दाढी वाढली आणि तो रक्ताळलेला आहे. सो तुमचं ह्याच्यावर काय मत आहे? इज इट जस्ट द मार्केटिंग गिमिक कारण लोकांना ते बघायचंय ऑर दिस इज जस्ट लिबर्टी ऑफ आर्ट? नाही मला असं वाटतं की हे याचा मी निषेध करीन कारण कुठलीही कलाकृती असते त्याला एक सौंदर्यशास्त्र असतं. त्याला एक एस्थेटिक असतं. त्या फ्रेमवर्कमध्येच तुम्ही ती कला सादर केली पाहिजे. तर हे जे काही रिअलिस्टिकच्या नावाखाली जे काही आजकाल दाखवतात ना, ते इतकं बीभत्स आणि ऑब्स्सीन होतं काही-काही वेळेला, की कुणीतरी 4-5 युवक होते 18, 19, 20 वर्षाचे. ते कुठलातरी सिनेमा बघून आले आणि त्यांनी दारू पिऊन तिथे धिंगाणा घातला. तर ओके. हे फार उद्युक्त करणारं आहे. लोकांना तो व्हायलन्स नॉर्मल वाटायला लागलेला आहे. आणि याला भर घालतात रील्स. येस. क्रिमिनल सायकॉलॉजी इज ग्लोरिफाईड. जे रील्स मी मी हे रील्स बघितल्यावर बघतो, अरे बापरे! हे रील्स कोण बघतं आणि याच्यात काय ग्लोरिफिकेशन आहे, की आपण असे, आपण तसे, आपण नाही कुणाला ऐकत, आपण काय केलं तर आपल्याकडे घोडा आहे वगैरे. हे काय आहे? आणि तू जर बघशील तर ही सगळी मंडळी किती वर्षाची असतात? 17, 18, 19, 20, 21 बास दॅट्स ऑल. ते खूप त्यांच्यामध्ये असं त्यांना असं दाखवलं जातं, त्यांना असं वाटवलं जातं, की हे म्हणजे यू बिकम अ भाई, यू बिकम अ डॉन, यू बिकम अ पॉवरफुल पर्सन. पण हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याच्यामुळे लाँग रनमध्ये त्यांचं नुकसान होतं, आई-वडिलांचं नुकसान होतं. भरकटले जातात युवक, जेलमध्ये जातात. त्यांची बेइज्जती होते. फार ते भीषण म्हणजे क्रूर आहे ते सगळं. आणि याला कुठेतरी ह्या गोष्टी पण परावृत्त करतात, असं माझं स्पष्ट मत आहे. अग्रीड. जिथे म्हणतात ना, की उम्मीद पे दुनिया कायम है. जिथे असे आय डोंट वॉन्ट टू यूज द वर्ड बट हिंसाचाराला ग्लोरिफाय करणारे टॉक्सिक कॅरेक्टर्स आपल्याबरोबर आहेत. आपल्याला मिसलीड करतायत. तिथेच मराठी चित्रपटसृष्टी आत्ता मात्र पण एक मी सिनेमा बघितला हं. मागच्याच महिन्यात. त्याच्यामध्ये तो जो हिरो असतो तो वेश्यागमन करत असतो आणि त्याला दररोज रात्री मुलगी लागत असते आणि काय आणि त्याच्या बाबतीत त्याला अभिमान आहे. त्याचे मित्र त्याला सपोर्ट करत असतात. अरे काय आहे? काय चाललंय? ट्रू. तुम्ही कुणाला काय दाखवण्यासाठी प्रेरित करत आहात? अग्रीड. सो मला पण माझाही ह्याच्यावर हाच टेक आहे, की जिथे सगळं चालू आहे तिथे आपला मराठी चित्रपट, आपली मराठी चित्रपटसृष्टी तिघीसारखा एखादा चित्रपट आणतीये आणि आईचा सॉरी विरह टू इंटरप्ट. आणखीन एक त्याच्या बाबतीत मग ह्याला काउंटर असा देतील लोक, की कला हा शेवटी समाजाचा आरसा असतो. हं. पण समाजामध्ये फक्त तेच घडतं का? समाजामध्ये चांगल्या गोष्टी पण घडतात. समाजामध्ये प्रेरणादायी गोष्टी पण घडतात. समाजामध्ये चांगली उदाहरणं पण आहेत. ती दाखवा ना तुम्ही. येस. आर्ट should disturb people, yes, but art should also encourage people and inspire people. बरोबर. असं आहे. सो मी माझ्या पहिल्या पॉडकास्टपासनं हेच म्हणत आली. मी खरं तर खूप छोटी प्रेक्षक आहे, पण मला चित्रपट बघायला त्यांचा माझ्या परीने एनालिसिस करायला खूप आवडतं आणि मला नेहमी वाटतं, शाहीर साबळेंनी त्या काळी पोवाडे लावून इंग्रजांविरुद्ध समाजामध्ये प्रबोधन प्रबोधन केलं. केलं. सो मराठी चित्रपटांमध्ये ही ताकद आहे, की जी नवीन पिढी आहे,
त्यांना पुन्हा ताळ्यावर आणणं, त्यांना अवेअरनेस क्रिएट करणं हे मराठी चित्रपटांमध्ये नक्की होईल. आणि जिथे आपल्याकडे गोरी मूव्हीज आहेत, ज्याच्याने यूथ मिसलीड होतंय, तिथे तिघीसारखे सुद्धा चित्रपट आहेत. संवेदनशील चित्रपट, कौटुंबिक चित्रपट तरीही तुम्हाला इव्हॉल्व करायला लावणारे, डीपली अवेकन करणारे चित्रपट. सो सर आता एक सरप्राईज प्रश्न आहे तुमच्यासाठी. ओके. अ, आय तुम लाइक सरप्राइजेस ओनली इफ दे आर गुड. डोंट दिस गिव्ह मी बॅड सरप्राइजेस. दिस इज गोइंग टू बी अ मेमोरेबल वन. आपण आता जाऊया जसं आठवणींच्या. हा उशिरा आला, दॅट वॉज अन अनप्लेझंट सरप्राईज. सो आपण आता जाऊया आठवणींच्या गल्लीमध्ये, जिथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये 1995 मध्ये तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडले आहात. ओह येस, आय आणि वॉज 24. या सो बेसिकली आयुष्याची अभिनयाच्या क्षेत्रामध्ये नवोदित कलावंत म्हणतात, डेब्युटंट्स म्हणतात, अशी तुमची सुरुवात होणार होती आणि एक खूप मोठं ग्लॅमरस जग तुम्हाला इन्व्हाइट करत होतं. तेव्हाच्या गिरीश परदेशीच्या मनात काय चाललं होतं आणि ते गिरीश परदेशी आणि आजचे गिरीश परदेशी जर समोरासमोर आले, तर नक्की काय होईल? मला जाणून घ्यायला आवडेल. तर तो गिरीश परदेशी विल बी हॅपीली सरप्राइज्ड. कारण आय बिलीव्ह की आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्य तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करत असतं, की ज्या तुम्ही गोष्टी कधी इमॅजिन नव्हत्या केल्या आणि त्या चांगल्या असतात. येस. त्या गिरीश परदेशीला कधी माहित नव्हतं, की मी इतका अ, यशस्वी कलाकार अशा पद्धतीने होईल. शेवटी यश म्हणजे काय गं? माझ्या दृष्टीने तुला तुझ्या पद्धतीने जगता येतं. तुला तुझ्या पद्धतीने व्यक्त होता येतं. तुला तुझ्या पद्धतीने आर्थिक सगळी जुळवणी करता येते. तुझ्या आजूबाजूला तुझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, आई-वडील आहेत, कुटुंबीय आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत. हेच यश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं आरोग्य उत्तम आहे. येस. ह्याच्यापेक्षा यश म्हणजे काय? हे जे काही फेम वगैरे आहे ना, दॅट इज अन ॲडेड बेनिफिट. हे जेव्हा मी माझ्या त्या 20 वर्षाच्या गिरीश परदेशीला सांगेन ना, तेव्हा तो खूप कृतकृत होणार आहे. वॉव! तो म्हणेल, की "अरे, तेव्हा तर मी इमॅजिन केलं होतं, की मला अवॉर्ड्स मिळतील, फिल्म्स मिळतील. ते तर मी केलंच. परंतु हे सुद्धा त्याची व्हॅल्यू, ग्रॅटिट्यूड त्याला आपण म्हणतो ना, की भलेही माझ्या बँकेत करोडो रुपये नसतील, पण वेळेला मला पैसा आहे ना. माझ्या सगळ्या गरजा भागल्या जातात ना. कोणी दारात कर्जासाठी उभा नाहीये ना, की तुमचे पैसे आहेत. तुम्ही माझे पैसे घेतलेत ते द्या. बस हेच यश आहे. So I can imagine that a 24-year Girish Pardesi addressing to his future self. आणि येस, I'm येस. very sure he must be very, very proud of you. म्हणजे मुद्दा असा आहे, की आय एम मोर दॅन कंटेंट, मोर दॅन हॅपी. वॉव! सो सर, खरं तर असं म्हणतात की गुड थिंग्स टेक टाईम. आणि मागे काही हेल्थ इश्यूजमुळे मी खूप मोठा हेल्थ हायटस घेतला होता आणि आज हा आपला पहिला पॉडकास्ट आहे सीझन 2 मधला. अँड आय एम ग्लॅड इट इज हॅपनिंग विथ यू. कारण की फक्त हा एक एका अभिनेत्याबरोबरचा, सेलिब्रिटी बरोबरचा पॉडकास्ट न राहता एक ह्युमन बिईंग, एक सच्चा माणूस म्हणून तुम्हाला जाणून घेता आलं. तुमची मतं जाणून घेता आली. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी खूप 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 आभारी आहे. माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, की या पॉडकास्टमध्ये सरांनी दिलेल्या प्रत्येक लाईफ लेसनबद्दल थोडा गहरा विचार करा. बघा काही तुमची मतं बदलतायत का? आणि सर, तुमच्या या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि दीप्ती डीप टी टॉक्स अतिशय समर्पक टायटल आहे. मला खूप आवडलंय आणि त्याला तुम्हाला इथे बोलवलंस, व्यक्त होण्याची संधी दिलीस. अ, जे विचार मी इतर कुठे मांडू शकलो नाही आत्तापर्यंत, ते मांडण्याची तू संधी दिलीस. त्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमच्या पॉडकास्टला असेच खूप चांगले प्रेक्षक लाभोत, अतिथी लाभोत आणि त्यातनं काहीतरी समाज प्रबोधन चांगल्या प्रकारे या चॅनलच्या माध्यमातून होत, अशीच शुभेच्छा.
हे होते हरहुन्नरी अभिनेते गिरीश परदेसी सर. अशाच अमेझिंग पॉडकास्टसाठी बघत राहा दीप्ती टॉक्स. जाण्यापूर्वी एवढंच म्हणेन, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. थँक यू सो मच.